नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे सुष्मिताच्या ब्लॉगमध्ये। तर आज आहे दुसरा दिवस आणि आज मस्तपैकी सकाळी उठले आणि छान नाश्ता झाला, चहा चपाती खाल्ली आणि आता दुपारची वेळ आहे। जसं की म्हणतेच की नेहमी ब्लॉगची स्टार्टिंग करायला थोडा लेट होतो आणि आता जेवणाची वेळ झालेली आहे। आता मी जेवण करणार आहे, तर पूर्ण ब्लॉग कंटिन्यू करा, पूर्ण बघा सकाळपासून काय काय घडलं आहे ते। आणि सगळ्यात महत्त्वाचं, लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल आपल्या चॅनलला तर नक्की करा, ब्लॉग कंटिन्यू करा। बघूया आजच्या दिवसभरात काय घडते। आज आम्ही बाहेर देखील जाणार आहे, आमच्या कंपनीमध्ये काहीतरी कंपनीकडनं काहीतरी एक इव्हेंट आहे, इथेच आमच्या घराच्या जवळच आहे, तर त्याचे आम्हाला पासेस मिळालेले आहेत कपलसाठी। तर आम्ही दोघं तिकडे जाणार आहे, तर छान टाईम स्पेंड करणार आहे आणि खूप सारी मजा पण करणार आहे। तर ब्लॉग कंटिन्यू करा। आणि इकडे आमचे आहो, त्यांचं वेगळंच काम चाललं आहे, कालचे जे काम होतं प्रिंटिंगचं त्याचंच काम त्यांचं चाललेलं आहे कंटिन्यू, आणि तर प्लस ऑफिसचं। तर मी इथं मसाला रेडी करून घेतला आहे, त्याच्यात मी टाकलेलं आहे लसूण, मिरची, कोथिंबीर, त्याच्यानंतर खोबरं आणि शेंगदाणे भाजून टाकलेले आहेत आणि ह्याचं छान वाटण करून घेतलं आहे। ते सगळे मसाले टाकले, गरम मसाला, लाल तिखट, मिरची पावडर आणि माझ्याकडे अजून हे पण होतं सब्जी मसाला पण होता, ते पण टाकले मी, आणि घरचा मसाला होता। आता हे सगळं सारण आहे मी हे असं चिरलं आहे ना, तर ह्याच्यामध्ये मी हे सारण असं भरणार आहे आणि मग ते झाल्यानंतर तेल टाकून ह्याच्यात छान फ्राय करणार आहे, मीठ टाकणार आहे आणि अशा प्रकारे आपली भाजी रेडी होऊन जाईल। तर अशी लपतपीत भाजी अशी मी आज करणार आहे। छान वांग्याची चपात्याचं पीठ मळून ठेवलेलं आहे मी, आता फक्त माझं हे करायचं राहिलेलं आहे, चपात्या करेल गरम गरम। आता मी भाजी काय आता 5 मिनिटात शिजायला वेळ नाही लागणार शिजायला। तर आता हे एवढं मी याच्यात उरलेला मसाला मग तेलात छान परतून घ्यायचा, त्याच्यात जेवढं बसत तेवढं। ही झाली भरलेली वांगी, त्याच्यात मी वांगी टाकली आहे आणि त्याच्यात आता उरलेला परतून घेतली थोडी वांगी आणि याच्यात उरलेला मसाला टाकते परतण्यासाठी छानपैकी, आणि थोडंसं मग मसाला परतत आलं की पाणी आणि मीठ टाकणार आहे त्याच्यात आणि मग छान शिजवून घेणार आहे वांगी छान। पाणी घ्यायचं, वांगी छान परतून घेतली आणि त्याच्यात आता चवीनुसार मीठ टाकते आणि त्याला छान शिजून देणार आहे आणि थोडंसं पाणी। तरीला छान अशी भाजी झाली नाही अजून शिजायची आहे, त्याच्या मी छानपैकी हे असं ठेवणार आता एकदम बसलेलं आहे परफेक्ट। आता छान शिजून घेते बारीक गॅसवर आणि छान शिजले की मी तुम्हाला तयारी रेडी भाजी दाखवते। तर छानपैकी आपली वांग्याची भाजी झालेली आहे आणि इकडं माझ्या सर्व चपात्या पण करून झालेल्या आहेत। आता गरमागरम फक्त जेवायचं, छान अशी लपलपीत भाजी झालेली आहे, वांगं पण खूप छान शिजलं आहे। या सर्वांनी जेवायला, मागच्या कमेंटमध्ये होते की जेवण बनवते पण जेवायला बोलवत नाही, तर सगळ्यांनी जेवायला नक्की। तर आता आम्ही जेवण करून घेतो आणि कामाला बाकी सुरुवात करतो। इथं आलेली आहे सिद्धी आजी, आज हिला छानपैकी मस्त आवरून नवरी बनवून पाठवून द्यायचं। आजीने लगेच डोक्यावर पदर घेतलेला आहे आणि सानीने पहिल्यांदा कोकम सरबत बनवलंय, काय माहिती लय वेळा बनवलंय का माहीत नव्हतं मला, मीच कधी बनवलेला नाही आहे। तुम्हाला पाहिलंय म्हटलं का? आम्ही एकदा तुझी स्टोरी ठेवली होती ना बड्डेची, त्यामुळे ही तुझी बहीण ना, म्हणजे आम्ही हिचे ब्लॉग बघतो माहिती का तुला, ती तुमची बहीण आहे का म्हणलं हा माझी, लाईक करत म्हणजे आम्ही फॉलो पण चांगली मला सांगत नाही कॉलेज नवीन नवीनच ओळखतो। हां ते लोक ओळखतात ती नाही का आपण म्हणजे काय बावळ ठेव हां हां ती
गड्या माणसानेच किती जण मी विचारलंय फार छान करता फार तुला आता तीच करायचं बाबा आधी remake कर आता परत. हं? परत remake कर, CD आवडणार नाही ना, परत remake कर. काय बाबा आहे. लई तिखट आहे पण. तिखट आहे. वास येतोय बाबा. काकाने एवढी शिकवत दिली पण सूस करीत नसा. काका आणि त्यांना नाही आवडत तिखट, आम्हाला खात आवडतं. जाऊ. मी नाही खात त्यांच्यासाठीच. नाही सांगते कारण भावायला केस येत नाही ना. लसणाचं चटणी, लई तिखट खाल्लं. नाही मी तिखट कमी केलं, बंद केलंय तिखट. त्याच्यात तेल टाकून ठेवायचं हम्म. जी मुरलं जायचं. हम्म. व्हिडिओ घ्यायला लागले की तू बाजूला अरे आडवा व्हिडिओ काढत असते ब्लॉग मध्ये टाकायचं असतं कळतं की नाही रे. हे मला बिनकामाची नुसते ओरडतात बघा. बघा थोडीशी चूक झाली माझी, मला ओरडतात. इतकी वर्ष झाली ब्लॉगिंग करतात तरी अजून कळा नाही लागला. ग्लो दाखवतो त्यांना. हिचा ग्लो माझा नाही, माझ्या तोंडात गेला कॅमेरा. तुम्ही मगाशी तुमचा ग्लो बघत होता ना म्हणून. मी दाखवत नाही मला. फिल्टर नंतर मी ग्लो काढून टाकला. दाखवला. तर अशा प्रकारे आमचं आवरून झालेलं आहे. मी इकडं सिद्धी, इकडे सानू. आमचं फोटो सेशन उरकलेलं आहे ना. आता आम्ही निघालो आहे. मी ह्यांना मध्ये सोडून देणार आहे, म्हणजे तिला तिच्या कॉलेजमध्ये सोडून देणार आहे, सानिकाला घरी सोडणार आहे. इकडं आजी पण येऊन बसली. आजी बिचारी कंटाळून गेली म्हणतात ते किती फोटो सेशन करतात. तर आता फोटो सेशन तर झालं आहे. माझं पण छानपैकी मस्त आवरलेलं आहे. आणि मी पण निघाले आहुंच्या कंपनीचं जे काही फंक्शन आहे, इव्हेंट आहे, त्या इव्हेंटला. तर चला जाऊयात. चला आजी. तर खराडीचा आहे आता उरूस. ऑलरेडी आता इथे दुकानं लागायला सुरुवात झालेली आहे. आता थोड्या दिवसांनी असं एकच दुकानं लागायला सुरुवात झालेली आहे. उद्या उरूस आहे पण आजच सगळी दुकानं लागली. तर फुल ट्रॅफिक होणार आहे. सगळ्यात भारी भारी गोष्टी स्वस्तात मस्त भेटतात. इथून खूप लांबपर्यंत मोठ्या काही नसणार ही आता. तर अशा प्रकारे आम्ही पोहोचलेलो आहोत मॉलमध्ये. आणि हे बघा चष्माच होते गॉगल माझ्या कपड्यांना बसत आहेत. आता मॉलमध्ये आलो आहे, फिनिक्स मॉलला. आणि इथून आता आम्हाला बघायचं की कुठे आहे लोकेशन. मस्त आज एन्जॉय करायचं आहे असं वाटतंय आम्हाला. IBM दोघांना कपल डेटवर पाठवते. चला हम चलते. हे मस्त गॉगल घालून चलो चलते हैं. हम पहुंच गए अभी. हाँ लिबर्टी स्क्वायर से एंट्री. तर आम्ही आलो आहे आणि इथे असे स्क्वेअर गेम्स वगैरे आहेत खेळण्यासाठी. तर इथं फूड काउंटर असणार आहे. इकडे सगळे वाट बघतायत आणि इथे डान्सची प्रॅक्टिस चालू आहे त्यांची. तर इथे इव्हेंट होणार आहे त्यांच्या कंपनीचा. वेगवेगळे डान्स असणार आहे, DJ असणार आहे, मजा येणार आहे. स्टार्टर घेऊन आलेले आहेत. पिझ्झा आलेला आहे. हे पण कंपनीकडनंच आहे, मी नाही मागवलेलं ॲक्च्युली. You'll get a lot of opportunities and pictures come better when you're under this light. Yes, that's how I like it. Please come here. We're starting the show now. A little introduction. My name is RJ Tarun. You listen to me on Fever 94.3. And today, your company decided that they want to bring me here to talk to you live and not in a closed studio.
Before we go ahead, I want to tell you a little bit about my life as a radio jockey. What happens is, we really get bored. You could win, but if you know the song, don't sing. Just raise your hand. ठीक है? आप गाने लगोगे, सामने वाले को पता चल जाएगा कोई और जीत जाएगा. Whosoever raises their hand, I'll do my best to go to them. Everyone ready? मैं नीचे आ जाता हूँ. Can you sing along? You have to answer, give 3 answers for 1 question. Okay? पहले बताओ आप करते क्या हो? Which standard? 5th. I thought as much. मुझे ये लगा नहीं पहले कि आप आगे में काम करते होगे.
मुझे लग ही रहा था कि आप स्कूल में हो. ओके, ऑलराइट, ओके ओके ओके. हंस लो आप पहले यार. चलो आजा, ठीक है. Please come ahead, everyone. Come on. Here. Ahead, ahead. Come on, everyone. Come on, everyone. Come on. Everyone. You sing. Exactly what you tell your manager. Time starts now. I set my flag to away. That's it. Nothing else. Three things. You're in the mix with VDJ UV. कमेंट्स रीड करणार आहे. मी आत्ताच घरी पोहोचली आहे आणि कमेंट्स रीड करते म्हटलं. तर संध्या साळुंके यांची कमेंट आहे, नको टेन्शन घेऊ दे, ज्याला जे बोलायचं ते बोलू दे, लक्ष नको देऊ त्या बॅड कमेंट्स करेन. हो नक्कीच नाही देणार, पण खूप सारे म्हणजे तीच एकाच व्यक्तीचे होते त्याच्यामुळं मग मी ते नोटिफाय केलं, म्हणजे कळायला पाहिजे लोकांना सुद्धा. नंतर चैताली यांची नाईस ब्लॉग डिअर, तब्येतची काळजी घे. हो नक्कीच मी माझी तब्येतीची काळजी घेते. नितीन यांची पण कमेंट आहे खूप छान. योगिता पडवळ हिची पण कमेंट आहे की छान बनवले आहेत प्रोसेस, थँक्यू. आरवी मोर यांची पण आहे की व्हेरी नाईस ब्लॉग दी, थँक्यू सो मच. सोनाली कवडे म्हणजे माझी मावशी सोनाली माऊ, बाळा काळजी घे, नेहमी अशीच खुश राहा, तू तर माझी ऑलराऊंडर स्वीट डॉटर आहेस, थँक्यू माऊ. त्याच्यानंतर साऊ म्हणून आहे, सानू खूप छान असते का हसते असं काहीतरी असेल, तर थँक्यू सो मच. अजून एक आहे की तू खूप छान ब्लॉग करतेस, थँक्यू सो मच. आणि खूप सारे कमेंट जे करतात नेहमीप्रमाणे ते आहेत अरुण, जे तायडे करतात, तर त्यांची कमेंट आहे की हे बघ ताई, फळ गोड असलं की नजर त्यावर कीड लगेच आकर्षित होते, आपल्याला फक्त ती कीड बाजूला फेकायची आहे. मी तुझा भाऊ आहे, पूर्ण यूट्यूब फॅमिली आहे, आम्ही या गोड फळाला आणि या झाडाला कधीच कीड लागू देणार नाही, आम्ही तुझ्या पाठीशी सारखी उभे राहू, कीड दिसली की लगेच फवारणी पंप तयारच ठेवला आहे. हो मला नक्कीच माहिती आहे, त्याच्यामुळे मी काळजी करत नाही, टेन्शन घेत नाही, मला काही फरक पडत नाही. आणि मोस्ट ऑफ द आत्तापर्यंत तर सगळ्यांचे छान छान कमेंट्स असतात आणि सपोर्टिव्ह असतात. मी जर कधी म्हणजे ब्लॉग नाही टाकला तर स्वतःहून इंस्टाला इकडे तिकडे मेसेज येतात, ब्लॉग का नाही टाकत, त्यामुळं तुमचं इतकं प्रेम आहे, तुम्ही मी एक दिवस ब्लॉग नाही टाकला तर एवढं मिस करतात, त्यामुळे मला खूप छान वाटतं. आणि ज्यांची कमेंट सगळ्यात मस्त आहे त्यांना मी सुष्मिता ताईकडून चॉकलेट, हो नक्कीच चॉकलेट मी देईल, फक्त ते तुमच्यापर्यंत कधी पोहोचेल माहिती नाही, सबस्क्रायबर खूप लांब आहेत, बरोबर आहे. आणि लास्ट म्हणजे कोणाची नजर नाही लागणार माझ्या ताईडेला, आल्या गेल्याची तुला जे कोण बोलणार
त्यांची कोणाची नजर न लागू रे देवा. तर नाही लागणार नजर अजिबात. असंच प्रेम राहू द्या, असंच सपोर्ट आणि छान छान ब्लेसिंग्स द्या, छान छान प्रार्थना करा माझ्यासाठी की सर्व काही नीट होऊ दे. आणि मी अजिबात टेन्शन घेत नाही आहे. तुमच्या एवढे छान छान कमेंट्स आज तर खूप म्हणजे कमी वेळात खूप व्लॉग लोकांनी पाहिले आणि खूप सारे कमेंट्स आलेत. असेच कमेंट्स करा. तर मी रोज रोज आता टाकणारच आहे ब्लॉग, त्यामुळं अजिबात विसरायचं नाही कमेंट करायला. नक्की मी कमेंट वाचणार. आणि हे डेली ब्लॉग आवडतं आहे ना ते पण कमेंट करून सांगा. खूप छान कमेंट टाकले, मला खूप भारी वाटलं. हे कमेंट्स वाचून मी खूप मोटिवेट झाले. खूप छान वाटते माझ्या मनाला आणि खूप आनंद पण भेटतो की तुमचं इतकं सारं प्रेम आहे माझ्यावर. असंच प्रेम राहू द्या आणि असंच तुम्ही मला सपोर्ट करत राहा. तर अशा प्रकारे सगळा शो संपलेला आहे ना, आता निघालोय घरी. तर अशा प्रकारे तुम्हाला ब्लॉग आवडला असेल, माझा डान्स आवडला असेल की कमेंट करून सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, मी माझी काळजी घेऊनच डान्स केलेला आहे, जास्त जोरात डान्स केला नाही. त्यामुळे कमेंट वगैरे करू नका की असं असून सुद्धा डान्स करते. कारण मग पहिल्यापासूनच डान्स करते, त्यामुळे मला डॉक्टरने सांगितले की डान्स करू शकते. त्यामुळेच आम्ही मला परमिशन दिली होती डान्स करायची. आणि फक्त वरती डान्स करत होते, कमरेच्या खालून डान्स करत नव्हते. त्यामुळं त्याची काळजी करू नका. मलाही माझ्या बाळाची काळजी आहे. त्यामुळं फुल एन्जॉय केलेलं आहे. खूप भारी वाटलं. खूप दिवसानंतर असं एन्जॉयमेंट केलं आहे आम्ही दोघांनी आणि खरंच मजा आली. चला आता मी घरी जातो आणि मी त्याच ब्लॉग एंड करते. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग ब्लॉग.